नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय आवळ्यापासून मोरावळा। तर या दिवसामध्ये भरपूर असे आवळे येतात। तर आवळ्यापासून आज मोरावळा ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर अगदी रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला 5 ते 6 महिने टिकणारा हा मोरावळा आज आपण बनवणार आहोत। तर मोरावळा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत काही आवळे। तर फ्रेश आवळे आपल्याला घ्यायचे आहेत, कुठेही त्यांना खचा किंवा काहीतरी असे लागलेलं नसावं। तर अगदी फ्रेश आपल्याला घ्यायचे आहेत। आवळा जर फ्रेश असेल तरच आवळ्याचा मोरावळा भरपूर दिवस 5 ते 6 महिने टिकतो। तर अशा पद्धतीने इथे मी हे आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर या आवळ्याला आता आपण वाफवून घेणार आहोत। जास्त काही नाही, फक्त 10 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आवळे। तर इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर आता उकळी आलेली आहे, त्यावरती मी आता ही चाळण ठेवलेली आहे। तर चाळणीवरती आता आपण हे आवळे घालूया। तर जास्त आपल्याला हे उकडवून घ्यायचे नाही, थोडीशी आपल्याला 10 मिनिटे वाफ द्यायची आहे। तर वरती झाकण ठेवूया। तर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर आता 10 मिनिटे झालेली आहेत। आता बघूया, आपले आवळे मस्त वाफलेले आहेत। तर बघू शकता कलर ही चेंज झालेला आहे। गॅस बंद करूया आणि आवळे हे काढून घेऊया। पाणी नितळलेलं आहे पूर्णपणे। आणि आता आपण सुती कापडावरती हे आवळे आता आपण ठेवलेले आहेत। तर सुती कापडाने आपल्याला हे अलगद असे पुसून घ्यायचे आहेत। तर इथे पाण्याचा थेंब एकही राहिला नाही पाहिजे आवळ्याला, नाहीतर जर पाण्याचा थेंब जरी राहिला तर आवळ्याचा मोरावळा खराब होऊ शकतो। तर एक एक मी असा आवळा पुसून घेते हलक्या हाताने। तर आता हे सर्व मी आता पुसून घेतलेले आहेत। तर आता आपण या आवळ्यांना टोचे मारून घेणार आहोत। तर टोचे मारण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण गुळाचा पाक करतो त्याच्यामध्ये ते पूर्णपणे मुरले पाहिजे, म्हणजे पाक आतमध्ये जाऊन तो शिजला जातो आवळा। तर ही एक सोपी ट्रिक आहे आवळ्याचा मोरावळा बनवताना। अशा पद्धतीने तुम्ही जरूर टोचे मारून घ्या आवळ्याला, तरच आपला आवळा मस्त रसरशीत बनेल। तर इथे सर्व मी टोचे मारून घेतलेले आहेत। तर इथे आता आपण गूळ घेतलेला आहे। तर पाव किलो इथे मी आवळे आहेत, तर पाव किलोच गूळ इथे घेतलेला आहे। तर आता आपण कढईमध्ये हा गूळ घालूया। आणि इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे। तर स्वाद आणि टेस्ट मस्त लागण्यासाठी इथे थोडीशी इलायची कुटलेली आहे आणि 4 ते 5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। तर पाणी इथे वापरायचं नाही आपल्याला। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तर कोणाकोणाचा मोरावळा बिघडतो, म्हणजे त्याचा पाक घट्ट होतो। गुळाचा पाक घट्ट होऊ नये म्हणून मी इथे थोडीशी साखर वापरलेली आहे। तर साखर थोडीशी वापरल्यामुळे गुळाचा पाक घट्ट होत नाही। जसा आपण गुलाबजामुनचा पाक बनवतो तशा पद्धतीने इथे हा पाक बनला जातो। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। गुळासोबत थोडीशी अगदी साखर घाला, म्हणजे तो घट्ट पाक होणार नाही आणि भरपूर दिवस हा पाक जसा आहे तसा राहील। तर इथे आता आपण पाकामध्ये हे आवळे शिजवून घेऊया। तर अर्धा तास मी इथे आवळे शिजवून घेतलेले आहेत पाकामध्ये। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाक आतमध्ये शिरलेला आहे। तर अजून एकदा मी थोडंसं 5 मिनिटे झाकून ठेवते। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे एकदम। तर 5 मिनिटे नंतर मी वरती ठेवलेलं आहे। तर आतमध्ये पूर्णपणे पाक ॲब्झॉर्ब झालेला आहे, आवळ्यांनी घेतलेला आहे शोषून। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। तर आवळा सहजपणे तुटत आहे, म्हणजे आपला आवळा पूर्णपणे शिजलेला आहे गुळाच्या पाकामध्ये। अशा पद्धतीने जर तुम्ही शिजवला पाकामध्ये आवळे तर भरपूर दिवस टिकतो हा मोरावळा, वर्षभरही टिकतो। तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तर मस्त असा रसरशीत आतमध्ये पूर्णपणे मुरलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे आपला हा मोरावळा पाकामधील तयार झालेला आहे। तर गुळाचा सिरप म्हणजे पाक तुम्ही पण बघू शकता एकदम घट्ट नाही झाला। तर हा पाक सेम गुलाबजामुनसारखा झालेला आहे। तर घट्ट होत नाही, जसा आहे तसा राहतो पाक हा, म्हणून इथे मी साखर वापरलेली आहे थोडीशी। तर मी तुम्हाला थोडासा क्रश करून दाखवते। तर बघू शकता आतमध्ये पूर्णपणे पाक आवळ्याने शोषलेला आहे। जेवढे दिवस जास्त हा आवळ्याचा मोरावळा ठेवेल तेवढे दिवस हा पाक शोषला जातो। भरपूर दिवस जर हा पाकामध्ये जर आवळा ठेवला तर पूर्णपणे रसरशीत बनला जातो। तर अशा पद्धतीने इथे मी हा मोरावळा बनवलेला आहे, अगदी रसरशीत। तर खूप सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर याचंच प्रमाण तुम्ही डबल घेऊन भरपूर मोरावळा बनवू शकता। तर जेवढा गूळ घेतलेला आहे तेवढेच मी इथे आवळे घेतलेले आहेत। तुम्हाला जर गोड जास्त हवं नसेल तर कमी घेऊ शकता।
5 ते 6 महिने टिकणारा हा आवळ्यापासून मोरावळा मी बनवलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा.